शेतकरी बंधूंनो नमस्कार. आता मी आहे कलिंगडाच्या प्लॉटमध्ये. आता जर बघितलं तर ही आहे बाहुबली व्हरायटी मित्रांनो. बऱ्यापैकी आता जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रात सेटिंगचे खूप मोठे प्रॉब्लेम चालू आहे. आता त्यांच्या पाहुण्यांचं आणि यांची एकच दिवसाची लागवड आहे. आपण प्लॉटवरच्या आपण काही कंडिशन जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी मला तुम्हाला काही प्रिकॉशन सांगायचे म्हणजे काही सूचना द्यायच्या आहे का सेटिंग पिरियडमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो का सेटिंग होत नाही. आता गावठी उपाय करायला चालू करा. मधमाशांच्या पेट्या प्लॉटमध्ये आणा. त्यानंतर जर बघितलं तर गुळ आणि ताकाची फवारणी करा किंवा गुळ आणि दुधाची फवारणी करा. जेणेकरून गुळाचं प्रमाण किती वापरशाल साधारण जर बघितलं तर आपण पूर्ण कॉम्बिनेशनचं एक चार्टच सांगतो तुम्हाला. जर तुमच्या प्लॉटमध्ये 3 प्रकार सांगतो, 3 प्रकारामध्ये जर सेटिंग करायची असेल तर कलिंगड प्लॉटमध्ये सेटिंग करत असताना पहिला प्रकार मी तुम्हाला सांगतो, गुळ आणि ताकाची फवारणी. दुसरा ऑप्शन गुळ ताक अंडी, हे कॉम्बिनेशन भारी किंवा गुळ दूध अंडी हे कॉम्बिनेशन भारी मित्रांनो. आता हे करायचं कसं आहे, एका पंपाला साधारण जर बघितलं तर 200 ते 300 ग्राम तुम्हाला गुळ वापरायचा आहे, 100 ग्रॅमच्या प्लस वापरायचं आहे मित्रांनो. त्यानंतर त्याच्यामध्ये जर अंड वापरणार असाल तर तुम्हाला एक अंड वापरायचं आहे. गावठी अंड असेल तर अतिशय उत्तम आणि हायब्रिड अंड असेल तर ते बी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जर बघितलं ताक किती वापरणार, दूध किती वापरणार, एका पंपाला आपल्याला 150 ते 200 मिली दूध वापरायचे किंवा ताक वापरायचे मित्रांनो एका पंपासाठी. 20 लिटरच्या पंपाचे प्रमाण दिलेलं आहे मित्रांनो मी. आता जर बघितलं आपण तर तिसरा पर्याय जो आहे आपल्याकडे ग्लुकोज पावडर, जी मेडिकलमध्ये भेटते आपली ग्लुकॉन डी पावडर, बरोबर आहे. ग्लुकॉन डी पावडर वापरायची 300 ग्राम 200 लिटर पाण्यासाठी. 12 अंडी वापरायची आहे, 5 लिटर दूध वापरायचं आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला गुळ वापरायचा आहे. साधारण 2 किलो गुळ वापरायचं आहे मित्रांनो. 2 ते 3 किलो गुळ वापरायचं आणि त्याची एक संयुक्तरित्या एक प्लॉटवर फवारणी घ्यायची. त्याचं द्रावण करत असताना घट्ट होतं, तेवढं काळजी घ्या. घट्ट होऊ देऊ नका. गाळणी करूनच आपल्या पंपात भरा आणि मग मारा. किंवा पिस्टनमध्ये तर काही विषयच नाही, तिथं थोडंफार टाकी हलवली तरी प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला मी सेटिंगसाठी हा पर्याय सांगितला. आता बऱ्यापैकी कंपन्यांचे प्रॉडक्ट आलेले, तुमचं ॲग्रिसर्च कंपनीचं असेल, त्याच्यानंतर भरपूर कंपन्यांचे प्रॉडक्ट आहे का ते आज म्हणता आम्ही की सेटिंग करून देऊ मित्रांनो. पण ह्या गावठी पर्यायाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. किती बी हायब्रिड औषधं मारले तरी सेटिंगसाठी मधमाशीचं अट्रॅक्शन होत नाही. आता चौथा एक पर्याय तुमच्यासाठी आहे, ज्या दिवशी तुमचा प्लॉट सेटिंगला लागल त्यावेळी तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये करायची जे काळजी आहे. आपल्याकडं पोते पडलेले बरोबर आहे. पोत्यांना गुळाच्या पाण्यात भिजून घ्यायचंय. गुळाच्या पाण्यात भिजून त्याला काठीचा आकार लावायचा, टी आकार तयार करायचा, मध्ये एक सेंटरला काठी लावायची, वरून पोतं घालायचं. गुळाच्या पाण्याचं पोतं आपल्या 5 पोते एका एकरामध्ये लावायचे. 5 ते 6 पोते किंवा 10 लावले तरी चालेल. पण 3 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर रोज सायंकाळी त्या पोत्यांना गुळाचं पाणी मारायचं मित्रांनो. गुळाचं पाणी करायचं आणि त्या पोत्याला मारायचं, जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशीचा प्रादुर्भाव वाढला पाहिजे, जेणेकरून सेटिंगला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सेटिंग कशी होती मित्रांनो, ज्या वेळेस परागीभवनाची प्रक्रिया 100% पूर्ण होते त्याच वेळेस प्लॉटला सेटिंग 100% होते. आता मी एक येवल्या पाटोद्यामध्ये प्लॉटवर गेलो होतो. काहीतरी माझ्यामध्ये सिम्बा व्हरायटी होती आणि फसले होते, रोपात फसले का काय माहित नाही शेतकरी. परंतु जाता जाता गाडीने जात असताना शेतकऱ्यांनी गाडी बघितली, पाठलाग केला, पूर्ण हातापाया पडले, साहेब एकदा तरी प्लॉटवर चला, मला माझी पुढच्या कामाची धावपळ होती. परंतु मी वेळ काढून तिथं गेलो तर बघितलं तर एक 40-45 हजार रोपांची लागवड होती आणि फळाचा आकार असा हांड्यासारखा झाला डायरेक्ट पूर्णपणे. त्याला मार्केटमध्ये बदला सुद्धा घेणार नाही आणि ते कन्सल्टंट म्हणताय साहेब अजून खर्च केला तर यांचं वालं 20 तरी उत्पन्न निघेल. गॅरंटी देतो तिथं काहीच नाही निघणार मित्रांनो. अशा पद्धतीने कुठं कुठं तुमचा फसल्या जात आहे, कुठं तुम्ही अडचणीत येत आहे. लाख लाख रुपये खर्च झाला, काय करणार आहे. आज आता कंडिशन जाणून घेऊ ह्या प्लॉटवर काय काय झालं, कसं झालं. सगळ्यात महत्त्वाचं आपलं शाखा नंबर 2 दुगावची जी काही दुकान आहे, ही दुकान स्वतः प्रफुल्ल आयर वागतात आणि पूर्ण मार्गदर्शन करतात प्लॉटवर जाऊन. तर 1 मिनिट थांब. हात काढ ना तुझा इकडचा, कॅमेरा पुढचा. कॅमेऱ्याच्या पुढे हात येतोय तुझा. व्हिडिओ चालूच आहे ना. दुगावचं शाखा नंबरचं जे काही 2 दुकान आहे आपलं, चांदोळा मनमाड रोड लगत शाखा नंबर 2 जे काही दुगावचं आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार दुकान आहे. आज शेतकऱ्याच्या सेवेस कायम तत्पर आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट प्लॉट व्हिजिट पासून काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे. आज प्लॉट जर बघितला, थोडा कॅमेरा खाली घेऊन दाखवा, सेटिंग बिटिंग एकदम जबरदस्त होऊ राहिली. हे बघितलं तर प्रत्येक झाडाला एक 1-2 कळी सेटिंग होऊ राहिली आता. त्यानंतर जर बघितलं आपण काय काय केलं त्यांच्याकडनं आता जाणून घेऊ. सर्वात महत्त्वाचं भाऊंची ओळख करू. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? नवनाथ विश्वनाथ सोनवणे, राहणार दुगाव. दोगाव. हे माझं मूळ गाव आहे मित्रांनो. हे गावातून व्हिडिओ देतोय मी, काय बाहेर ठिकाणी जाऊन व्हिडिओ नाही देते. आज गावातलाच व्हिडिओ आहे. एकंदरीत जर बघितलं आपण तर पाहुण्यांचा प्लॉट आणि तुमचा प्लॉट काय बदल आहे, खूपच जबरदस्त फरक आहे. काय फरक वाटतो? म्हणजे थोडक्यात आपल्या प्लॉटची ग्रोथ आणि सेटिंग 100% झालेली आहे. झालेली हा. आणि तशी पाहुण्यांच्या पाहुण्याची प्लॉट 10% सुद्धा अजून सेटिंग झालेली दिसत नाही.
काहीच नाही. काहीच खर्चाच्या नाही. बाबतीत खूपच म्हणजे याला खर्च कमी आलेला आहे हं. आणि त्यांच्या प्लॉटला तर 10-20 हजार खर्च जास्त वाढवायचे. वाढवाच आलेला आहे. बरोबर आहे मित्रांनो. हा कुठेतरी विचार केला पाहिजे, खर्च किती होतोय आणि त्याचं इनपुट काय मिळतंय, हा पण विचार गरजेचा आहे. त्यानंतर जर बघितलं आपण प्रफुल्ल शेट कडून जाणून घेऊ, सगळ्यात महत्वाचं कोणकोणते ऍप्लिकेशन गेले आतापर्यंत? याला आतापर्यंत 4 ते 5 ऍप्लिकेशन गेले. फक्त 4-5 ऍप्लिकेशन गेले. पहिलं कोणतं गेलं? 19 मॅट्रिक्स आणि आपलं ह्युमिक. युमिक म्हणजे कृषी गोल्ड गेलं होतं. बरोबर आहे मित्रांनो. हे ऍप्लिकेशन देत असताना आता प्लॉटला कधी आळवणी केली का तुम्ही? पहिले 2 आळवण्या केलेल्या आहे. 2 आळवण्या केल्या. जर बघितलं तर 100% मी स्वतः सांगतो आळवणी करायचीच गरज नाही. कृषी गोल्ड जर दिलं ना हा तर हा प्लॉटला आळवणी करायचीच गरज नाही. परंतु आता तुम्ही त्यावेळी नवीन होतात, या क्षेत्रात नवीन आला, बरोबर आहे. आता हा नवीन बरोबर पहिल्यांदा आली. नवीन पहिलाच प्लॉट तुम्हाला पाहुण्यांनी सांगितलं असेल आळवणी हं. कराच. आता ते हा. बी म्हणले असतील डायरेक्ट ड्रिपने सोडा. बरोबर हा बरोबर आहे. ड्रिप न सोडा लावला होता. आम्ही डायरेक्ट ड्रिपने सोडायला लावतो. हा हा कारण आम्हाला गॅरंटी आहे की आमच्या जे काही प्रॉडक्ट आहे त्याच्यावर 100% 2 दिवसामध्ये मुळी निघती. म्हणजे अच्छा हा निघती, जमिनीत कुठे जरी पडलं तरी झाडाला मुळी हा निघती. मित्रांनो अशा पद्धतीने पहिलं ऍप्लिकेशन गेलं. मॅट्रिक्स गेलं 250 ग्राम, 19 गेलं 2 किलो आणि कृषी गोल्ड गेलं 1 किलो. त्यानंतर जर बघितलं पुढचं ऍप्लिकेशन काय? 1261 नवरत्न गोल्ड 1261 किती वापरला? 3 किलो 3 किलो. बरोबर आहे. नवरत्न गोल्ड 500 ml. 500 ml. तिसरं ऍप्लिकेशन काय गेलं? 13 हं. व्हॅल्यूम टॅक्सी व्हॅल्यूम फ्लॅक्सी आणि मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. बरोबर आहे. 13-40-13 वापरला मित्रांनो 2 किलो. व्हॅल्यूम फ्लॅक्सी 250 आपला 100 ml 100 ml आणि मॅग्नेशियम दिलं 3 ते 4 किलो. मित्रांनो हे झालं तिसरं ऍप्लिकेशन. आता चौथं ऍप्लिकेशन काय दिलं? यारा कॉम्प्लेक्स आणि कृषी ग्रो. यारा कॉम्प्लेक्स वापरलं मित्रांनो साधारण 5-7-8 किलो पर्यंत वापरायचे तुम्हाला आणि कृषी ग्रो वापरायचे 500 मिली. त्याच्यानंतरचं पुढचं ऍप्लिकेशन 52-34 हं. आणि मिलांच. मिलांच गेलं. 52-34 मिलांच. आता या परिस्थितीत प्लॉट आहे, बरोबर आहे. कृषी पॉवरचं काय ऍप्लिकेशन झालं की नाही अजून? कृषी पॉवरचं गेलंय आता. गेलंय ना. कृषी पॉवरचं ऍप्लिकेशन द्यायचंय मित्रांनो, दिलं गेलंय. कृषी पॉवर असं आहे मित्रांनो, सेटिंगसाठी इतकं जबरदस्त काम करतं. थोडं मागं पुढे झालं, आधी झालं असतं अजून बरी सेटिंग असती. कृषी पॉवर 1 किलो, कृषी सिलिका अर्धा किलो आणि त्याच्यामध्ये 13-0-45 वापरायचं तुम्हाला. 3 किलो एकरी वापरायचं मित्रांनो. अतिशय तुफान सेटिंग बघायला भेटेल. आता कळीची संख्या बघू शकता तुम्ही, कळी एकदम तुफान निघायला लागलेली. पहिले 4 ऍप्लिकेशन मध्ये प्लॉट पूर्णपणे फुटवा होऊन गेला, बरोबर आहे ना. हा आणि फोटो चांगल्यापैकी झालेला त्याच्यानंतर डायरेक्ट सेटिंगच चालू होऊन गेली. सेटिंग चालवून गेली म्हणजे कुठेही प्लॉट थांबला, नाही कधी थांबला प्रॉब्लेम जाणवला. काहीच प्रॉब्लेम वरून स्प्रे किती गेले? वरून वरून तेल इथले 4 ते 5 बस 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 बरोबर आहे. हा 5 स्प्रे होता काल परवा. 1.5-2 महिन्यामध्ये 5-6 हा. स्प्रे. पहिला स्प्रे कोणता होता? नीम नीम आणि M45 हा. आणि TMA. टीएमई स्पेशल. टीएमई स्पेशल 250 मिली. नीम वापरलं 250 ml आणि M45 वापरलं 250 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी, बरोबर. दुसरी फवारणी कोणती गेली? एंट्रागोल फॉलिकेअर. हं. साधं कीटकनाशक. साधं कीटकनाशक वापरलं. एंट्राकॉल वापरलं 400 ग्राम. फॉलिक्युलर वापरलं 120 ml आणि 150 मिली पर्यंत वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही साधं कीटकनाशक कराटे जरी टाकलं तरी रिझल्ट आपल्याला भेटून हा. जातो, बरोबर आहे. तिसरं कोणतं गेलं? एक सार्थक सरप्लस जायला. सार्थक सरप्लस गेला. म्हणजे बुरशीनाशकाचं एक चांगलं कॉम्बिनेशन गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं त्याच्यानंतर काय एक लुना गेलाय. लुना गेला. बुरी येऊ नये मधमाशांमुळे म्हणून. आपण कीटकनाशक जास्त दिले नाही. हा बरोबर. मधमाशांसाठी आपण कीटकनाशकाचा लय वापर केलेला नाही. बायोलॉजिकल पद्धतीने आपण प्लॉट बनवतोय, बरोबर आहे की नाही. बरोबर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही मार्गदर्शन केलेलं आहे आपण ह्या प्लॉटवरून पूर्ण तुम्हाला असं म्हणतोय मी का चांदवड तालुक्यामधून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, कलिंगडाचा असो, टोमॅटोचा असो, मिरचीचा असो, तुम्हाला चांदवड तालुक्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं शाखा नंबर 2 हे आमचं स्वतःचं दुकान आहे मित्रांनो. पूर्णपणे शेतकऱ्याला प्लॉट काढणीपासून ते लागवडीपासून ते काढणीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन मिळतं, गॅरंटी मिळते मित्रांनो, औषधांची क्वालिटी मिळते. सर्वात महत्त्वाचं क्वालिटी देत असताना त्यामध्ये रिपोर्ट हा तुम्हाला 2-3 दिवशी दिसून येतो, बरोबर आहे. बरोबर आहे. आजपर्यंत जे जे वापरलं तुम्ही 100% असं एकदम झटपट पाहायला भेटलं असेल. एकदम हा 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 टाइम लागलाच नाही प्रत्येक कधी. प्रत्येकाला प्रत्येक सरी झटपट पाहायला भेटलं. बरोबर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे मार्गदर्शन होतं. बाकी शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील? आता तर आपण गावातलेच आहे, बरोबर आहे. गावकरी हा, हा. म्हणून बाकीच्यांसाठी काय सल्ला राहील? मग थोडक्यात आमचा हाच सल्ला राहील हम्म. की यांच्याकडून औषध घ्या, यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. हम्म. त्या मार्गदर्शन असा हा आपला पण प्लॉट दिसतोय, या बरोबर आहे. पद्धतीत प्लॉट बसलाय. बरोबर आहे. एकंदरीत आजपर्यंत काही कमी जाणवली नाही तसे काहीच विषय जाणवला नाही ना? कधी कॉल उचलला नाही, कधी काही नाही, problem? अशी काही परिस्थिती झाली नाही. आता माझं ठीक आहे, माझं तुम्ही विचारच नका करू, हा, मी हा. कॉलच नाही घेत मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी की मी कॉल घ्यायला जर मी कॉल घेतले तर त्याचे परिणाम पण तुम्हाला माहिती. सगळ्यात मध्ये प्रोडक्शनवर होईल. प्रोडक्शनवर झालं म्हणजे तुमचं म्हणणं होईल कसं आहे, मटेरियलच पोहोचत नाही आमच्यापर्यंत. दुसरी गोष्ट अशी आहे, मार्केटिंग पण बघायची आहे. सगळ्याच गोष्टी करत असताना आपला स्टाफ कंटिन्यू 24 तास तुमच्यासाठी तत्पर आहे. खाली त्यांचे नंबर आहे, पूर्णपणे त्यांना कॉल करा, पूर्ण मार्गदर्शन घ्या. प्रफुल्ल शेटचा नंबर आहे, तुम्ही शेट नंबर सांगा तुमचा आता. 72 49 16 94 52.
72 49 16 94 52 हा त्यांचा नंबर आहे. पूर्ण त्यांना कॉन्टॅक्ट करा, कशा पद्धतीने करू, कसं नको करू. पूर्ण जर लागत असेल कीटक बुरशीनाशकांसहित पूर्ण कीटक तुम्हाला पाठवून देऊ. आणि बऱ्यापैकी खाली दुकानदारांचे कॉन्टॅक्ट दिलेले, तिथं तिथं आपलं मटेरियल अवेलेबल आहे. कोपरगावमध्ये अवेलेबल आहे, त्यानंतर कळवणमध्ये 2 ठिकाणी, शिरसमणीला अवेलेबल आहे, त्यानंतर तिकडं वरच्या भागामध्ये पण अवेलेबल आहे. त्यानंतर बघितलं मोगभणगी साईडला, आभोना साईडला. त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो दिंडोरीमध्ये अवेलेबल आहे, नाशिकमध्ये अवेलेबल आहे, निफाडमध्ये अवेलेबल आहे, सिन्नरमध्ये अवेलेबल आहे, दिंडोरीमध्ये अवेलेबल आहे, सिन्नरमध्ये अवेलेबल आहे, त्यानंतर निफाडमध्ये अवेलेबल आहे, लासलगावमध्ये अवेलेबल आहे, पाटोद्यात अवेलेबल आहे, उमराण्याला अवेलेबल आहे, मालेगावला अवेलेबल आहे, त्यानंतर वैजापूरला अवेलेबल आहे, कन्नडमध्ये अवेलेबल आहे, त्यानंतर धुळ्याला साक्रीमध्ये अवेलेबल आहे, त्यानंतर मित्रांनो भरपूर अशी ठिकाणं आहे की येवल्यामध्ये अवेलेबल आहे, त्यानंतर कोपरगावमध्ये अवेलेबल आहे, कोपरगाव नंतर कोळपेवाडीमध्ये अवेलेबल आहे. मित्रांनो भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे आपलं. तर तुम्हाला अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घ्या. खाली त्यांची नंबर पण देतोय, कॉन्टॅक्ट करा. 100% योग्य सल्ला तुम्हाला द्यायचं काम आम्ही करू. सोबतच प्लॉटची गॅरंटी आणि खात्री पण दिली जाते. अशा पद्धतीने प्लॉट घ्यायचा असेल तर 100% ऑफिसला संपर्क करा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.